सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। 23 जानेवारी शुक्रवार 2026ला वसंत पंचमी आहे। तर सरस्वती पूजन कसे करायचे आहे, आईवडिलांनी कोणत्या सेवा करायच्या आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे। चला तर सुरू करूया। वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचा असतो। हा दिवस विद्या, बुद्धी, कला व ज्ञानाची देवी सरस्वती देवीला अर्पण केला जातो। आणि सरस्वती माता ही विद्येची देवता आहे। या दिवशी केलेले कार्य यशस्वी होते। 2026मध्ये वसंत पंचमी 23 जानेवारी 2026 म्हणजेच येत्या शुक्रवारी आहे। प्रत्येक घरात ह्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते, कारण प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप शिकावं, पुढे जावं, चांगली प्रगती करावी। त्यामुळे ह्या दिवशी पूजा व सेवा करायच्या असतात। सरस्वती मातेचे पूजन करून जर प्रत्येक आईने काही सोपे उपाय केले तर मुलांची त्यांच्या आयुष्यात छान प्रगती होते। त्यांना कधीही अपयश येणार नाही। वसंत पंचमीला माता सरस्वतीचा जन्म झाला अशी मान्यता आहे। ती पांढऱ्या कमळावर विराजमान असून हातामध्ये वीणा आहे, एका हातामध्ये पुस्तक आहे व तिच्या हातामध्ये मोरपीससुद्धा असतो। मोरपीस हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे व विद्येची देवी स्वतः ते हातात धारण करते, म्हणून मुलांच्या स्टडी टेबलवर आपण ते जरूर ठेवावे। हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे। आता या दिवशी आपण काय करायचे तर पहिले स्नानविधी आटोपून देवांची पूजा करायची आहे। सरस्वती मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, शक्यतो फोटो प्रत्येक घरामध्ये असतो किंवा तो आणायचा आहे। या दिवशी सरस्वती मातेची सेपरेट पूजा मांडणी करायची आहे। फोटो चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे। देवीला पिवळे किंवा पांढरे फूल अर्पण करायचे आहे। धूप, दीप व नैवेद्य दाखवायचा आहे। आपण व आपल्या मुलांनी त्या दिवशी पिवळे किंवा पांढरे वस्त्र पूजा करताना घालायचे आहे। या दिवशी देवीसमोर मुलांच्या वह्यासुद्धा आपण ठेवायच्या आहे व त्यांचे विधिवत पूजा करायची आहे। अक्षत, कुंकू, फुलं वाहून त्यांची प्रगती होण्यासाठी पूजा व देवीला प्रार्थना करायची आहे। सोप्या पद्धतीने ही पूजा करायची आहे। त्यानंतर काही कापराच्या वड्या जाळायच्या आहे व ओम श्रीम सरस्वत्यै नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा आपल्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे। मुले जर लहान असेल तर आपण तो म्हटला तरी चालेल। शक्यतो आपण 108 वेळा हा मंत्र म्हटला तर अतिउत्तम। अशा प्रकारे संपूर्ण पूजा करायची आहे। ह्या दिवशी कुठलेही झाड, पान, फूल तोडायचे नाही। पुस्तक, वही यांचा अपमान होईल असे वागायचेही नाही। सध्याच्या युगामध्ये विद्या ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। त्याशिवाय आपण काहीही मिळवू शकत नाही किंवा मिळवणं अवघड आहे। ह्या दिवशी सरस्वती मातेची जेवढी होईल तेवढी सेवा आपल्या सर्वांना करायची आहे। तर आता काय सेवा करायची आहे ती आपण आता पाहणार आहोत। तर नंबर 1, सर्वात पहिले स्नानविधी आटोपून सरस्वती मातेची पूजा आपल्या मुलांकडून करवून घ्यायची आहे। नंबर 2, ओम श्रीम सरस्वत्यै नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे। मुलांच्या जिभेवरती मधाने, हनी, जे मधमाशांकडून आपण मध घेतो ते मध, त्या मधाने एम असे तुळशीच्या काडीने किंवा दर्भाने लिहायचे आहे। प्रत्येक आईने हे आपल्या मुलांसाठी करायचं आहे। कुणाकडे सोन्याची काडी असेल तरीही चालेल, परंतु एम हा बीज मंत्र खूप प्रभावी मंत्र आहे। त्यामुळे तो आपल्या मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे। आईने केले तरी चालेल किंवा वडिलांनी केले तरीही चालेल। त्यानंतर नंबर 4, जो आता मी मंत्र सांगणार आहे तो कमीत कमी 21 वेळा तर मुलांकडून म्हणवून घ्यायचा आहे। आणि मुलांना शक्य नसेल तर आई किंवा वडिलांनी पण त्याचा जप करू शकतात। तर मंत्र कोणता आहे बघा, या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळा तुम्ही मुलांकडनं म्हणवून घ्या। मुलांची खरोखर अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्यांना कधीच अपयश येणार नाही आणि मुले खरोखर अभ्यास करायला लागतील। तर चला आता आपण देवीला प्रार्थना करूया की हे सरस्वती माते आमच्या जीवनामध्ये ज्ञान, विवेक आणि सद्बुद्धी प्रदान कर व सदैव तुझी कृपा असू दे। जय सरस्वती माता। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।